नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे, जो शासनाने एप्रिल पेड इन मे या महिन्याकरता ई-KYC पूर्ण करण्याबाबत आपल्याला कळविले आहे. त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. आपण आपल्याला कसं आपलं KYC झालं हे पाहता येईल याबाबतचा हा व्हिडिओ आहे. आपल्याला शासन निर्णय माहितीच आहे. या ठिकाणी शासन निर्णय टाकलेला आहे आणि शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे. तर ई-KYC केव्हा पूर्ण झाली आहे हे आपण समजायचं. जर आपलं गॅसची सबसिडी जर आपल्या त्याच अकाउंटला होत असेल तर समजून जायचं का आपलं आधार आणि आपलं बँक खातं KYC झालेली आहे. दुसरी गोष्ट, 2-3 महिने आधी जर आपण ई-KYC केली असेल तर आपली KYC झालेली आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा करायची गरज नाही. आपल्याला जर वाटत असेल तर पुन्हा आपण बँकेत जाऊन त्यांच्या काउंटरला आधार कार्ड घेऊन जायचं आणि आधार कार्ड केल्यानंतर ती ई-KYCची आपल्याला प्रिंट देतात. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला आयकर खात्याकडून म्हणजे इन्कम टॅक्स विभागाकडून जर रिफंड आला असेल तर असं समजायचं का आपला पॅन कार्ड हा आपल्या बँकेशी जोडलेला आहे. एवढं महत्त्वाचं. हे जर आपल्या लक्षात आलं तर मग बाकी आपल्याला जास्त घाबरायची गरज नाही. आणि ई-KYC केव्हा झाली नाही, समजा असं समजायचं, जर गॅस सबसिडी आपल्या पगारात जमा होत नाही ते दुसऱ्या खात्यात होत असेल तर समजायचं का आपल्या या अकाउंटला म्हणजे आधारशी जे लिंक आहे ते आपलं हे खातं नसून दुसरंच खातं आहे. बरोबर आहे. आणि तसंच जर आपला इन्कम टॅक्सचं जर रिटर्न असेल आणि ते जर आपल्या सॅलरी अकाउंटला न जमा होता दुसऱ्या खात्याला होत असेल तर ते आपल्याला समजायचं का आपलं ते झालेलं नाही. आता हे कसं करायचं, तर यासाठी मी तुम्हाला याच्यामध्ये तर हे लिहिलेलं आहे, पण मी ह्या लिंक दिलेल्या आहे त्या लिंकनुसार सांगतो तुम्हाला कसं बघायचं. तर बरोबर आहे. सुरुवातीला याच्यात काय दिलेलं आहे की यांनी NPCIच्या याच्यावर सर्च करायचं, तिथून आपल्याला समजेल. दुसरी गोष्ट, UIDची जी वेबसाईट आहे म्हणजे आधारची वेबसाईट आहे तिथून आपल्याला समजेल. आणि त्यानंतर आपल्याला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला जायचं आहे. तर इथे आपली KYC झाली का नाही हे समजेल. आणि आपल्याला ई-KYCचा जो फॉर्म द्यायचा आहे ऑफिसला, तर तो हा एक केलेला आहे. हे वर्डमध्ये दाखवतो आपल्याला. हे संदर्भ टाकला आपण आणि ज्यांना द्यायचं असेल त्यांना ऍड्रेस करायचा आणि बस. हे सर्व आपण हे केलेलं आहे. फक्त आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, बँकेचा खाता, आयएफसी कोड, आधार कार्ड, पॅन कार्ड संलग्न केलाय. आणि यासोबत काय करायचं, आपल्याला ऑफिसला आधार कार्डची आणि पॅन कार्डची आणि बँकेच्या खात्याची आपल्याला झेरॉक्स द्यायची या पत्रासोबत. म्हणजे काय होईल का ऑफिसला जेव्हा ऑफिस ऑनलाईन सेवार्थामध्ये डाटा भरेल तर तेव्हा काय होईल तर ते त्यांना चेक करायला प्रॉब्लेम येणार नाही. तर एवढं आपल्याला लक्षात हे घ्यायचं आहे. आपल्याला बाकी बँकेचं किंवा इन्कम टॅक्सचं किंवा हे आपल्याला याला द्यायची गरज नाही आहे. फक्त हे ऑफिसच्या याच्यासाठी आहे आणि याला आपण जबाबदार असतो. त्याच्यामुळे आपण हे प्रिकॉशन घेऊन आपण सर्व करत आहोत. तर त्यामुळे एवढं दिलं तरी ऑफिसचं काम होईल. नंतर मग ऑफिसला डॉक्युमेंट नुसार ते सर्व ऑनलाईन सेवार्थामध्ये अपडेट करेल. तर याप्रमाणे आपल्याला द्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की आपली KYC झाली किंवा नाही हे कसं बघायचं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कशा ऑनलाईन असल्यामुळे मी तुम्हाला फक्त डायरेक्ट सांगतो काय आहे. आता हे UIDची वेबसाईट आहे. या वेबसाईटला गेल्यानंतर आपण इंग्लिशमध्ये गेलो. या ठिकाणी आपल्याला आधार टाकायचा आहे. आपल्याला आधार नंबर टाकल्यानंतर वेबसाईट स्लो होते. आता या ठिकाणी आल्यानंतर माय आधारला आल्यानंतर आपल्याला बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी जायचं आहे. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला बँक सीडिंगला इथे क्लिक करायचं. काही याच्यातलं मी स्किप करतो. नंबर वगैरे हे सर्व आपल्याला आधार नंबर टाकायचा आणि कॅप्चा टाकायचा आहे. ते मी इथे स्किप करून पुढे चालतो.
आता आपल्याला त्या ठिकाणी आधार टाकल्यानंतर आपल्याला ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला हे ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर बँक सेटिंग मध्ये यायचं आणि बँक सेटिंग मध्ये आपल्याला असं दिसेल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे माझा अकाउंट स्टेट बँकेचा आहे आणि ऍक्टिव्ह आहे, केव्हा झाला, म्हणजे इथे आपल्याला हे दिसून जाईल. म्हणजे हे जर असेल तर समजून जायचं का आपला आधारशी एसबीआयचं लिंक आहे, त्याच्यामुळे आपल्याला ई केवायसी वगैरे हे करायचं काही हे नाही आहे, बरोबर आहे. आणि एनपीसीच्या वेबसाईटला केलं तर हेच येईल, बरोबर आहे. तर इथे आपल्याला हे एक समजून आलेलं आहे, बरोबर आहे. बस आपल्याला आधार आणि बँक अकाउंट इथं लिंक झालं, बस एवढं झालं. एवढीची प्रिंटआउट जरी तुम्हाला वाटला तर देऊ शकता, बरोबर आहे. आता पुढचं बघू. हे थोडं बंद करतो पुन्हा. आणि याच अनुषंगाने आपल्याला जर आधारचं काही अपडेट करायचं असेल तर ऍड्रेस अपडेट, डॉक्युमेंट अपडेट करायचं असेल, व्हर्च्युअल पाहिजे असेल, फॅमिली मेंबर्स, बायोमेट्रिक लॉक्स वगैरे पीव्हीसी मध्ये म्हणजे प्लास्टिक मध्ये जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण हे वापरू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी मी माझं हे आधारचं बंद करतो. म्हणजे आपल्याला आधार सोबत लिंक आहे एवढं समजलं. आता इन्कम टॅक्सचं बघू आपण. आता या ठिकाणी तिन्ही आपल्याला त्याच दिलं होतं. म्हणजे आता माझ्या याच्यात जर केलं तर तुम्हाला डायरेक्ट याच ठिकाणी आणते आणि पुन्हा ही एक लिंक दिली होती. या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला आधार नंबर आणि हे टाकून कॅप्चर टाकून लागायचा आणि ओटीपी विचे हे केलं का खाली ओटीपी, बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत आलं. आता आपण पॅनच्या बाबतीत बघू. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला जायचं. या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करताना आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचा आहे, कंटिन्यू म्हणायचा आहे आणि कंटिन्यू म्हणून तो ओटीपी साठी म्हणेल, तो ओटीपी आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर. मी आता इथे टाकतो आणि पुढे चलतो, कारण की सिक्युरिटीच्या याच्याप्रमाणे आपल्याला थोडं पाहावं लागेल. या ठिकाणी आपल्याला बँक अकाउंट अपडेट दिसेल, त्याला क्लिक करायचं आणि या ठिकाणी ते केल्यानंतर याच्यावर माझा बँक अकाउंट दाखवलेला आहे. आणि बँक अकाउंट आणि त्याच्या खाली बँकेचं हे दिलेलं आहे एसबीआयचं आणि वर अकाउंट नंबर दिलेला आहे. तर याप्रमाणे आपण हे बघून घ्यायचं आणि म्हणजेच आपल्याला इन्कम टॅक्स सोबत पण माझा अकाउंट जोडलेला आहे आणि आधार सोबतच आहे. तर आपल्याला इथे हे द्यायचं आहे. बस एवढंच महत्वाचं आहे आपल्याला, बाकी काही नाही. दोन गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण हे प्रमाणपत्र आपल्याला देण्यास काही हरकत नाही. याप्रमाणे हे प्रमाणपत्र आपण देऊन द्यायचं आणि इथे सोबत हे जोडायचं. बस एवढंच हे सांगायचं होतं. बाकी याच्यामध्ये काही एवढं घाबरायची गोष्ट नाही आहे. सोपं आहे आणि 99% लोकांचं ई केवायसी झालेलंच आहे. फक्त ज्यांनी अकाउंट बदलवलं असेल, आयएफसी कोड चेंज केला असेल, काही स्वतः आपल्याला बँक सोयीस्करसाठी बदलवतात, तर अशांच्याच बाबतीत थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं आहे. बाकी सर्वांचं 99% ओके काम आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो. नमस्कार, धन्यवाद.